श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या लाईटच्या लपंडावामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे शहरातील बाजारपेठेवर आणि पर्यायी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे। या समस्येकडे लक्ष वेधत संजय छल्लारे यांनी पालिकेला एक उत्तम पर्याय सुचवला आहे। शहरात सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यास वीज पुरवठा खंडित झाला तरी बाजारपेठेतील प्रकाश व्यवस्था अखंडित सुरू राहील, ज्यामुळे व्यावसायिक सुरक्षित राहतील। श्रीरामपूर नगर परिषदेच्या वीज बिलाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे। तसेच हा प्रकल्प हाती घेतल्यास शहरात पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढेल। याशिवाय रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतरही रस्ते प्रकाशमान राहणार असल्याने महिला, विद्यार्थी, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। श्रीरामपूर शहर स्मार्ट, आधुनिक आणि हरित शहर म्हणून विकसित होण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे। या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाच्या विविध सौर ऊर्जा योजना, नगर परिषद निधी तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी छल्लारे यांनी केली आहे। कारण आम्ही अशी मागणी केली होती का श्रीरामपूर शहर हे वाढतंय आणि श्रीरामपूर नगरपालिकेचा खर्च सुद्धा वाढतंय। याच्यावर स्मार्ट मीटर सिस्टीम जी महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात जी लागू केली, त्याच्यात मी प्रथमतः सांगतो का स्मार्ट मीटर घेतलंच पाहिजे, अशी काही बळजबरी नाही आहे। पण तरीसुद्धा स्मार्ट मीटरचा एक उपयोग हा घरगुती वापरासाठी असेल, पण नगरपालिकेच्या आर्थिक तिजोरीवर जो आर्थिक बोजा पडतो का जेणेकरून स्ट्रीट लाईट जे मी परवा दिवशी जे बाहेरगावी बघितलं का मेन रोड शिवाजी रोड जे असतात त्या व्यापारी पेठेमध्ये जर सोलर सिस्टीमची आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षांना मागणी केली, जर त्या पोलवर सोलर सिस्टीम जर केले तर संध्याकाळी दुकानदार आपलं दुकान चालू ठेवतो, कारण त्याच्याकडे जनरेटर किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था असते। पण आमच्या माता भगिनीच्या मार्केटला येण्याचं टाळतात, कारण पावसा पाण्याचा अंधार असला तर घरचे सुद्धा लोक त्यांना बाहेर येऊन देत नाही। तर मी या निमित्ताने नगराध्यक्षांना मागणी केली का आमदार ओगले साहेब त्यांच्या निधीतून असेल, स्पेशल निधी काय असेल किंवा आपल्या नगरपालिका फंडातून असेल तर मेन रोड शिवाजी रोड, नेवासा रोड, संगमनेर नेवासा रोड आणि गोंदवणी रोड, बेलापूर रोड या ठिकाणी शिवाजी रोडला या ठिकाणी जर सोलर जे लाईटचे पोल आहे त्याच्यावर खर्च कमी येणार, त्याला फक्त सोलर सिस्टीमवरून पॅड टाकायचा। एवढं जर केलं तर 365 दिवस श्रीरामपूरची बाजारपेठ ही संध्याकाळी अंधारात राहणार नाही, त्यामुळं नगरपालिकेच्या तिजोरीवर सुद्धा फार भर पडणार नाही। आम्ही जी मागणी केली त्यांना नगराध्यक्षांनी सुद्धा म्हणजे पॉझिटिव्हली आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं, तेव्हा त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। श्रीरामपूरकर व आमचे जिजामाता तरुण मंडळाच्या वतीने सर्वांनी आम्ही ती मागणी केली आणि निश्चितच साईबाबांनी विनंती करतो की आमच्या मागणीला लवकरात लवकर यश यावं। या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्ष करण ससाडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला। शहराच्या हितासाठी सौर ऊर्जेवर पथदिवे कार्यान्वित करण्यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित व्यापारी आणि नागरिकांना दिले। आताच माननीय छल्लारे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगली मागणी श्रीरामपूर शहरातील बाजारपेठेसंदर्भात केलेली आहे की आपले जे मेन रोड असतील आणि इतर जे व्यापारपेठ आहे त्या व्यापारपेठेमध्ये जे स्ट्रीट लाईट आहे, ज्यावेळेस लाईट जातो तर त्यावेळेस एकदम अंधार पडतो आणि येणार तर सगळ्या माता भगिनींसाठी म्हणा किंवा ग्राहकांसाठी मोठी अडचण निर्माण होती। तर ते जर आपण सोलरवरती घेता येईल का, अशी चांगली कल्पना त्यांनी मांडलेली आहे आणि नक्कीच त्याबद्दल सकारात्मक नगरपालिका असेल। फक्त ते कोणत्या नीतीमध्ये टाकायचं या संदर्भात आम्ही माननीय आमदार ओगले साहेबांची चर्चा करून या संदर्भात कसं हा प्रश्न सोडवता येईल आणि एक चांगली सुविधा या निमित्ताने आपण कशी निर्माण करू शकू या संदर्भात नगरपालिका आणि आम्ही सर्वजण सकारात्मक राहू। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।